सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। पंजाबच्या अमृतसरमध्ये मोठं गुप्तहेर प्रकरण उघडकीस आलंय। लष्करी गोपनीय माहिती उघड केल्यानं दोघांना अटक करण्यात आली आहे। पलाक शेर मसीह आणि सूरज मसीह अशी या दोघांची नाव आहेत। पंजाब पोलिसांनी ही कारवाई केली आहे। दोघांनी लष्करी छावण्या आणि एअरबेसची छायाचित्र शत्रूला पाठवल्याचा आरोप आहे। त्यांची सध्या चौकशी सुरू असून या चौकशीत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। दरम्यान देशद्रोह्यांना माफ करणार नाही असा स्पष्ट इशाराच आता पंजाब पोलिसांनी दिला आहे। महत्वाची बातमी आहे, 2 गुप्तहेर अटकेत आलेत आणि पंजाब पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। पलाक शेर मसीह आणि सूरज मसीह या अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत। पंजाबच्या अमृतसरमध्ये हे मोठं गुप्तहेर प्रकरण उघड झालंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, अमृतसरमध्ये हे जे मोठं गुप्तहेर प्रकरण उघडकीस आलंय, नेमकं काय आहे, त्या संबंधित काय अधिक माहिती मिळते आपल्याला? या प्रकरणामध्ये ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। चौकशी सुरू आहे आणि असं म्हणतायत तपास यंत्रणा की आणखीन मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। हे लक्षात घ्या की पंजाब असेल, काश्मीर असेल, राजस्थान असेल, हे सगळे सीमावर्ती असलेले भाग आहेत आणि तिथे नेहमीच पैशाच्या माध्यमातून काही भारतीय नागरिकांना प्रलोभन देऊन पाकिस्तानसाठी काम करायला प्रोत्साहित केलं जातं। काही वेळेला हनी ट्रॅप सारखा प्रयोग होतो। तर तशाच पद्धतीनं हे पलाक शेर मसीह आणि सूरज मसीह हे पाकिस्तानच्या ISI संघटनेसाठी काम करत होते। त्यांनी पंजाबमध्ये असलेल्या लष्करी छावण्या आणि एअरबेस यांचे फोटोग्राफ्स शत्रूला पाठवले होते। हे जे सगळं घडतं आहे ते कदाचित महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना माहिती नाही, पण एक मोठं नेटवर्क यापूर्वी पण पंजाब पोलिसांनी उघडकीस आणलं होतं आणि तो आरोपी सध्या जेलमध्ये। त्याचं नाव आहे हरप्रीत सिंह उर्फ पिट्टू उर्फ हॅप्पी। तर ह्याचं एक मोठं नेटवर्क पाकिस्तानच्या ISI संघटनेसाठी काम करत होतं। हे जे पलाक शेर मसीह आणि सूरज मसीह आहेत, हे दोघंही या हॅप्पीचेच पुढचे हँडलर्स आहेत असं म्हणतायत। आणि मग आता अमृतसरमध्ये ही मोठी कारवाई झाल्यानंतर भारतीय तपास यंत्रणेला एक मोठं यशच आहे, कारण आपण आता एकीकडे संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीनं जर तणाव वाढला आणि प्रत्यक्षात आपण पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं, तर त्या दृष्टीनं इथे कोण कोण पाकिस्तानसाठी काम करतायत त्याचाही आता मागोवा आपलं घेण्याचं काम सुरू आहे आणि त्या दृष्टीने ही महत्वाची गोष्ट घडली आहे। निश्चितच धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।